मोठी अपडेट। तुळींच्या विवांत हॉटेलमध्ये 9,93,500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे आणि डायरी आणि इतर कागदपत्र सुद्धा सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडकेंनी ही माहिती दिली आहे। विनोद तावडे आणि भाजपचे नेते पैसे वाटप करत असल्याची तक्रार सुद्धा बहुजन विकास आघाडीने केल्याचं दिसतंय। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। गोविंद बोडके यांनी ही सगळी माहिती दिली आहे। जी FST टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता 9,93,500 रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत। त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि 48 आवर्समध्ये सायलेन्स पिरियड जो असतो निवडणूक प्रचार कालावधी संपल्यानंतर त्या कालावधीमध्ये इतर ज्या विधानसभा मतदारसंघाचे जे मतदार नाहीत या व्यतिरिक्त जे कोणी कार्यकर्ते किंवा कोणी नेते येतील त्यांच्यावर जी कारवाई करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे पण पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास सुरू होता। मात्र हॉटेलमध्ये 9,93,500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। डायऱ्या सुद्धा सापडलेल्या आहेत, इतर कागदपत्र सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहेत। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी ही माहिती दिली आहे। तेच नुकतेच प्रतिक्रिया देत होते माध्यमांना आणि विनोद तावडे आणि भाजपचे नेते पैसे वाटप करत असल्याची तक्रार सुद्धा बहुजन विकास आघाडीने केली आहे।